नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशन पत्र पात्र, तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशन पत्र अपात्र. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्याची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशन पत्र पात्र, तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशन पत्र अपात्र ठरवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, जनरल ऑब्झर्व्हर अजय सिंग तोमर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमानी, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार सचिन भालेराव इत्यादी उपस्थित होते. छाननी अंती सुरेश गणेश जाधव अपक्ष, परेश सुकूर घाटाळ अपक्ष 2 अर्ज, राजेश दत्तू उमतोल अपक्ष, भावना किसन पवार अपक्ष यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून बळीराम सुकूर जाधव बहुजन विकास आघाडी यांचा अर्ज मागे घेण्यात आला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट.